वेलकम टू रश्मीज रसोई। आपण नेहमीच उपवास असला का साबुदाण्याचे वडे किंवा साबुदाण्याची खिचडी बनवत असतो, पण आज मी तुम्हाला खास उपवासासाठी साबुदाण्याची खीर कशी बनवायची ही रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। उपवासाची साबुदाण्याची खीर बनवण्यासाठी आपण सर्वात आधी अर्धा वाटी साबुदाणा स्वच्छ धुवून भिजत ठेवला आहे। अर्धा वाटी साबुदाणा भिजवायसाठी पाव वाटी पाणी घेतलं आहे आणि रात्रभर हा साबुदाणा भिजवून घेतला आहे। बघा, अगदी हाताने दाबला जाईल असा नरम भिजला गेला आहे। नंतर ह्याच्यासाठी आपण अर्धा लिटर दूध वापरणार आहोत, 1 ग्लास पाणी, नंतर थोड्याशा दुधामध्ये केसर भिजत ठेवले म्हणजे सुंदर रंग येतो आपल्या साबुदाण्याच्या खिरेला। नंतर चमचाभर आपण तूप वापरणार आहोत। ड्रायफ्रुट्स मध्ये बदामाचे काप, काजूचे काप, मनुके घेतले आहेत। नंतर थोडेसे पिस्त्याचे काप देखील करून घेतलेत आणि चमचाभर वेलची जायफळ पूड यूज करणार आहोत। गोडीप्रमाणे साखर वापरणार आहोत। सर्वात आधी आपण आता हे दूध आणि पाणी वेगवेगळ्या पातेलात व्यवस्थित गरम करून घेणार आहोत। गॅसवर आपण ही एक कढई गरम करत ठेवली आणि साइडला मी दूध आणि पाणी देखील गरम करत ठेवलं आहे। आता ह्या कढईमध्ये चमचाभरच तूप घ्यायचं आहे। तूप पण छान मेल्ट झालं आहे आपलं। आता हे भिजवलेले साबुदाणे आहेत ना, अगदी 1 ते 2 मिनिटांसाठी तुपावर परतून घ्यायचे आहेत आपल्याला। एक ते 2 मिनिटांसाठी साबुदाणा तुपावर छान परतून घेतला आहे। आता ग्लासभर आपण अगदी उकळतं पाणी ॲड करणार आहोत। याच्यामध्ये थोडासा साबुदाणा आहे ना आपल्याला ह्या पाण्यातच शिजवून घ्यायचे। हे बघा, साबुदाणे थोडेसे असे ट्रान्सपरंट झालेत म्हणजे जवळपास ते शिजत आलेत आणि पाणी पण कमी झालं आहे यातलं। आता ह्याच्यामध्ये आपण दूध ॲड करणार आहोत। दूध पण छान गरम करून घेतलं आहे। आपल्या गरजेप्रमाणे पातळ, घट्ट आपल्याला कशी खीर हवी आहे तसं मी आता आहे ना अर्धा लिटर मधलं अगदी थोडंसंच दूध बाकी ठेवलं आहे। आता व्यवस्थित ह्याला आपण उकळी काढून घेऊया। हे बघा, गॅसची फ्लेम स्लो ठेवते। आता स्लो फ्लेमवरच आपल्याला हे छान शिजवून घ्यायचे आहेत दुधामध्ये। या स्टेजला आता आपण हे केसर घातलेलं दूध आहे ना ते ॲड करूया, म्हणजे साबुदाण्याच्या खिरेला खूप छान कलर येतो। व्यवस्थित मिक्स करून घेते। मिक्स करून झालं की आपल्या गोडीप्रमाणे आपण साखर ॲड करायची आहे। मी अर्धा वाटी साखर घेतली आहे। त्याच्यापेक्षा पण कमी किंवा जास्त तुम्हाला किती गोड आवडते तसं तुम्ही साखर वापरू शकता। आता एका बाजूला दुधामध्ये छान साबुदाणा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला ड्रायफ्रुट्स मी थोडे तुपावरनं परतून घेते। गॅसवर मी हे एक फोडणीचं भांड ठेवलं आहे। ह्याच्यामध्ये अगदी 1 चमचाच आपण तूप घेणार आहोत आणि हे ड्रायफ्रुट्स आहेत ना, पिस्ता सोडून काजू, बदाम आणि मनुके आपण तुपावर थोडेसे परतून घ्यायचे आहेत। एक मिनिट भरासाठीच मी हे फक्त तुपावर थोडेसे परतून घेते आणि लगेचच आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते। हे बघा, रंग बदलायचा नाही, लगेचच स्विच ऑफ करूया गॅसची फ्लेम। हे बघा, साबुदाणे पण छान आपले शिजत आले आहेत दुधामध्ये। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि लो फ्लेमवरच ना हे व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत। आता ह्याच्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त ड्रायफ्रुट्स यूज करू शकतो। नंतर पिस्ता घालते। आता ही वेलची जायफळ पूड आपण ह्या खीरमध्ये ॲड करणार आहोत आणि पुन्हा एकदा ही साबुदाण्याची खीर
व्यवस्थित मी मिक्स करून घेते। आता छानशी उकळी काढून घेऊया, म्हणजे अगदी ट्रान्सपरंट होईपर्यंत साबुदाणा आपल्याला दुधामध्ये शिजवून घ्यायचा आहे। हे बघा 8 ते 10 मिनिटात आपली ही साबुदाण्याची खीर तयार झाली आहे। अगदी मोत्यासारखा दिसणारा साबुदाणा तुम्ही बघू शकता, डायमंड सारखा छान ट्रान्सपरंट झाला आहे। आता ही तयार झालेली उपवासाची साबुदाण्याची खीर आपण एका सर्विंग बोलमध्ये सर्व करणार आहोत। सुंदर आणि झटपट अशी तयार झालेली उपवासाची साबुदाण्याची खीर आपण या सर्विंग बोलमध्ये सर्व करून घेतोय। तुम्हाला पण जर मी बनवलेली ही उपवासाची साबुदाण्याच्या खीरची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की उपवासामध्ये एकदा तरी ही खीर घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही खीर कशी झाली आहे ती। तुम्हाला जर मी बनवलेल्या ह्या साबुदाण्याच्या खीरचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।